कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप सातत्याने होतोय आणि या संदर्भात बातमी दाखवताच तातडीने कराडला बीड जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय आणि त्याची रवानगी पुन्हा एकदा तुरुंगात करण्यात आलेली आहे। बीडच्या मस्ताजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कराडवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावताच पोटात दुखत असल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। आश्चर्य म्हणजे आरोपींसाठी रुग्णालय स्वतंत्र वॉर्ड असून सुद्धा कराडला आयसीयू मध्ये उपचार देण्यात आल्यामुळे विरोधकांकडून टीकेचे बाण सोडले जात होते। दरम्यान याच मुद्द्यावरून संदीप क्षीरसागर यांनी टीका करत पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तर काही त्रास नसताना कराडला हॉस्पिटलमध्ये का ठेवलं असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला आहे। सरकारी दवाखानाच म्हणून सुद्धा तुम्हाला चॅलेंज आहे, मुख्यमंत्र्याला सुद्धा, गृह विभागाला चॅलेंज आहे, तपास यंत्रणेला सुद्धा चॅलेंज आहे। दुखत नसून मुख्यमंत्र्याला न भेटा, CID-SITला न भेटा डॉक्टरांनी ते ॲडमिट कसं काय ठेवलं? जर काही दुखतच नव्हतं तर 2 दिवस का ठेवलं? 2 दिवस का ठेवलं? कोणत्या तपासण्या करायच्या होत्या तुम्हाला? कोणचे मशीन नाही तिथं? 2 दिवस का ठेवलं? म्हणजे या गुन्ह्यातून सुटण्यासाठी 2 दिवस सुटण्यासाठी षडयंत्रात सहभागी होऊन तो सामूहिक कट डॉक्टरांनी त्यांनी त्या PIनं शिवाजीनगरच्या कोण PI EP असेल यांनी सगळ्यांनी बसून तिथं षडयंत्र केलं आहे या गुन्ह्यातून सुटण्याचं। म्हणून हे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात पहिले घ्या, तिथले CCTV ताब्यात घ्या आणि यांचे सगळ्यांचे CDR काढा। काय नसून डॉक्टरांनी ठुलंच कसं काय? सरेंडर होण्यापासून जी काही VIP ट्रीटमेंट झाली ती मंत्रिपदा असल्यामुळेच त्यांना ते संरक्षण तिथं दिलं जातं। त्यामुळे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे। 28 तारखेला बीडला मोर्चा निघाला आणि माझ्या माहितीनुसार ते पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस तिथे ॲडमिट होते। जेव्हा लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तिथून ते फरार झाले, त्यांना कुणी ॲडमिट केलं, त्या काळामध्ये कोण त्यांना भेटायला गेलं ह्याचाही तपास झाला पाहिजे। आज वाल्मिक कराड जी मास्टर माइंडेड अटक झाल्यानंतर सुद्धा मोर्चे निघतात, ते म्हणजे लोकांमध्ये रोष किती। आज लोक फक्त फास्ट ट्रॅकवरती चालवायचं, CDR प्रमाणे तपास करायचा आणि 12 तासामध्ये ज्यांनी फोन केले आहेत प्रशासनाला, मग ते SP असतील, त्या भागातले DYSP असतील, त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, हे जर तपासलं तर पूर्णपणे लक्षात येईल आणि प्रशासनाला पण मोकळा श्वास दिला पाहिजे काम करायला। आणि त्यासाठी धनंजय मुंडे साहेबांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे, सरकारने घेतला पाहिजे। मला वाटत नाही आता आंधळी सापडत, जे काही त्या भागात जे काही घडतं, जे काही इतिहास आहे, सापडायचं असलं असतं तर पोलिसांनी सापडलं असतं, पण मला वाटत नाही आता सापडेल। दरम्यान कराडला वाचवण्याचं मोठं षडयंत्र सुरू असून या प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। कायद्याच्या मुंडक्यावर पाय देऊन, मुख्यमंत्र्याच्या मुंडक्यावर पाय देऊन हे जर सुटले तर तुमच्या जिंदगीची हो, आणि आम्ही सोपं जाऊन नाही देणार। तसं जर घडलं आम्ही सोपं जाऊ देणार नाही। चौथं म्हणणं आहे आमचं, ही सगळे केस अंडर ट्रायल चालवा आणि यांचे नार्को टेस्ट करा। मुख्यमंत्री मराठा समाजाशी इतक्या आकसाने का वागतात असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय। मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा हा दुसरा दिवस आहे। मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर फडणवीस मराठा समाजाशी द्वेष करतात हे स्पष्ट होईल अशी टीका जरांगे पाटलांनी यावेळेला केलेली आहे। बघूया। मुख्यमंत्री मराठ्यांविषयी आकाशानं वागतायत, सूड भावनेनं वागतायत। देवेंद्र फडणवीस एवढी सुडाच्या भावनेनं, आकाशाच्या भावनेनं, द्वेषाच्या भावनेनं का वागतायत? का मराठ्यांचे लोक गोरगरीब संपवायचेत या भावनेतून का वागतायत, का वागत नाहीत, हे क्लिअर होणार आहे। आरक्षण दिलं किंवा गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न जर सोडवले तर त्यांच्या मनात राग नाही, आणि नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि सूड इतका का आहे, मग त्यांना का बोलू नये। दरम्यान जरांगे पाटलांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास आंदोलनस्थळी जाऊन भेट घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करू अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी केलेली आहे।
पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रीपद आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भात त्या नेमकं काय म्हणाल्यात बघूया. ते त्यांचा लढा लढतायत त्याच्याविषयी माझ्यामध्ये पूर्ण मनामध्ये संपूर्ण सन्मान आहे आणि संविधानिक चौकटीत बसून त्यांच्या काय कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे. आता ते उपोषणाला बसले. आज माझं पहिलंच पाऊल आहे जिल्ह्यामध्ये. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते. ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे.